नमस्कार. मी डॉक्टर गणेश लोखंडे, प्रमुख मानसशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोराके कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनोविकृत वर्तनाचे किंवा अपसामान्य वर्तनाचे निकष पाहणार आहोत. म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळेस आपण अपसामान्य वर्तन करते किंवा मनोविकृत वर्तन करते, हे ज्या घटकांच्या आधारे ठरवतो त्याला आपण मनोविकृतीचे निकष असं म्हणतो. आपणास हे माहीत आहे की मनोविकृत वर्तन म्हणायचं कशाला, की ज्या वर्तनामध्ये किंवा चिकित्सात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण वर्तनात्मक अथवा मानसिक संलक्षण, की असा जो वर्तन प्रकार असतो, म्हणजे याच्यामध्ये चिकित्सात्मक दृष्ट्या असणारा वर्तन प्रकार किंवा मानसिक लक्षण समूह किंवा वर्तन प्रकार असतो, तो व्यक्तीच्या व्यथेशी म्हणजे दुःखी, कष्टी, उदासीनता ही जी काही त्याची व्यथा असेल आणि विकलांगतेशी म्हणजे जीवनामध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्षमता ज्या असतात ह्या लोप पावतात. म्हणजे अकार्यक्षमता येते, महत्त्वपूर्ण कार्य व्यक्तीला करता येत नाही, अशा विकलांगतेशी संबंधित असते आणि ज्याच्यामुळे व्यक्तीचा लोप पावतो त्याला आपण मनोविकृत वर्तन किंवा अपसामान्य वर्तन असं म्हणतो. हे अपसामान्य वर्तन किंवा विकृत वर्तन जे आहे, हे वर्तन ओळखायचं कसं किंवा ह्याचे महत्त्वाचे शास्त्रीय निकष काय आहेत, तर प्रमुख 3 निकष आपण त्याच्यामध्ये गृहीत धरतो. त्यातला पहिला जो निकष आहे तो म्हणजे मानसिक निकष. म्हणजे मानसिक निकषाच्या आधारे मनोविकृत वर्तनाला लेबल लावलं जातं किंवा मनोविकृत वर्तन ओळखलं जातं. हे जे मानसिक निकष असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो पहिला निकष आहे तो म्हणजे बोधात्मक कार्यदोष. आपल्या ज्या बोधात्मक क्षमता असतात त्या बोधात्मक क्षमतांमध्ये ज्या वेळेस दोष निर्माण होतो किंवा बोधात्मक क्षमता ज्या असतात याची कार्यप्रणाली ज्यावेळेस बिघडली जाते, मग त्याच्यामध्ये स्मृती असेल, विचार प्रक्रिया असेल, निर्णय प्रक्रिया असेल, सृजनशीलता असेल, बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या ज्या क्षमता आहेत या क्षमतांमध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतो, त्या प्रभावीपणे काम करू शकत नाहीत, व्यक्तीला निर्णय घेता येत नाही, व्यक्तीचं अवधान दिलं जाता येत नाही, व्यक्तीला चुकीचा किंवा वेगवेगळ्या परिस्थितीचा विपर्यास व्यक्ती लावत असते. म्हणजे संवेदनामध्ये ज्यावेळेस दोष निर्माण होतात त्यावेळेस त्याला आपण बोधात्मक कार्यदोष असं म्हणतो. हे जे बोधात्मक कार्यदोष असतात यामुळे व्यक्तीला वेगवेगळ्या दैनंदिन जीवनातील जी कार्य पार पाडायची असतात याच्यामध्ये नक्कीच बाधा येते. त्यामुळे ज्यावेळेस बोधात्मक कार्यदोष निर्माण होतात त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की व्यक्ती मनोविकृतीकडे झुकायला लागलेली आहे किंवा मनोविकृत वर्तन असं आपण त्यास म्हणतो. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की वास्तवाचा चुकीचा अर्थबोध लावणे. अर्थात बोधन कशाला म्हटलं जातं, ज्या वेळेस आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या उद्दीपकांचा अर्थ अचूक लावतो त्यावेळेस ते अचूक बोधन असतं. परंतु बोधनामध्ये चुका होतात, बोधनामध्ये चुका होतात याचाच अर्थ आपण उद्दीपकाचा किंवा वास्तविक परिस्थितीचा ज्या वेळेस चुकीच्या पद्धतीनं अर्थ लावतो, विपर्यास करतो अर्थामध्ये, त्यावेळेस त्याला वास्तवाचा चुकीचा अर्थबोध लावणं किंवा चुकीचं बोधन असं म्हणतो. आता अर्थातच आपल्याला जर योग्य वर्तन व्हायचं असेल, आपलं जर वर्तन नियमित सामाजिक मानदंडानुसार व्हायचं असेल, उद्दीपकाला जर अचूक आपण प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्याच्यासाठी वास्तविक अर्थबोध खूप महत्त्वाचा असतो. परंतु ज्यावेळेस व्यक्तीमध्ये मानसिक वार्तनिक लक्षणं दिसायला लागतात किंवा वेगवेगळे कार्यदोष दिसायला लागतात त्याचा प्रभाव म्हणून वास्तवाचा चुकीचा अर्थबोध लावला जातो. आता याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक भ्रम. आता भ्रमासारखी बाब असते, ही काही मानसिक विकृतीचंच लक्षण आहे असं म्हणता येणार नाही, कारण भ्रम हे सामान्य माणसाला सुद्धा होतात, सामान्य लोकांना सुद्धा भ्रम होतात. म्हणजे अंधाऱ्या रात्री दोरीला साप समजणं हा भ्रम आहे. म्हणजे ज्या वेळेस उद्दीपक उपस्थित असतो मात्र त्या उद्दीपकाचा चुकीचा अर्थ लावला जातो, संवेदन चुकीचं होतं, त्यावेळेस त्याला आपण भ्रम असं म्हणतो. भ्रम हा सर्वसामान्यांनाही होतो, परंतु त्याच्या पुढची जी अवस्था असते ना, ज्याला आपण विभ्रम असं म्हणतो, हे विभ्रम मात्र सर्वसामान्यांना होत नाही किंवा सामान्य व्यक्तींना होत नाही. विभ्रम हे मानसिक विकृतीचं लक्षण मानलं जातं. त्याच्यामध्ये विभ्रमामध्ये उद्दीपक उपस्थित नसताना, याच्यामध्ये महत्वाची बाब काय आहे की ज्यावेळेस उद्दीपक उपस्थितच नसतो
परंतु उद्दीपकाबद्दलची जाणीव व्यक्तीला होते, त्यास आपण विभ्रम असं म्हणतो. म्हणजे समोर काहीतरी दिसतंय, काहीतरी उद्दीपक आहेत, त्याला प्रतिक्रिया देणं हे सामान्य वर्तन आहे. मात्र समोर काहीही नसताना, उद्दीपक उपस्थित नसताना त्याच्याबद्दल जाणीव होणं किंवा संवेदन होणं याला विभ्रम असं म्हटलं जातं. आणि विभ्रम हे मानसिक वर्तनाचं किंवा व्यक्तीचं लक्षण मानलं जातं. दुसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे भ्रांती किंवा संभ्रांती. संभ्रांती हे मानसिक विकृतीचा निकषच मानला जातो. संभ्रांती हा सामान्य व्यक्तीला होणार नाही, सामान्य वर्तन करणाऱ्या व्यक्तीला होणार नाही. भ्रांती ह्या मनोविकृत व्यक्तीचं लक्षण मानलं जातं की ज्या वेळेस आपण तर्कशुद्ध पुरावा देतो, तर्कशुद्ध मांडणी करतो, हे जरी केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला ते पटतच नाही. अर्थातच ती व्यक्ती काल्पनिक विश्वात रममान झालेली असते. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रांती, वेगवेगळ्या प्रकारचे असे काही विचार असतात की जे विचार वास्तवापासून खूप दूर असतात. चक्क काल्पनिक असे हे विचार असतात. या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रांती निर्माण होतात. त्याच्यामध्ये महानता भ्रांती, स्वतःला काहीतरी खूप मोठं समजणं असेल, वादकाशी भ्रांती असेल, रती भ्रांती असते, संदर्भ भ्रांती असते, अनामिक रोगग्रस्तता विषयक भ्रांती असते. अशा ज्या वेगवेगळ्या भ्रांती असतात, ह्या भ्रांती या व्यक्तींमध्ये वारंवार दिसतात. आता यापैकी एखादी असेल किंवा एखादी दुसरी जास्त असेल, पण ह्या भ्रांती असतात. यांच्यामध्ये आणखी एक महत्वाच्या भ्रांतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिंद्रिय क्षमतांचं प्राबल्य यांच्यामध्ये दिसतं. अतिंद्रिय क्षमता आपण कशाला म्हणतो की सर्वसाधारणपणे परामानसशास्त्र नावाची जी शाखा आहे याच्याशी संबंधित ही अतिंद्रिय संवेदन नावाची संकल्पना येते. तर ज्या व्यक्ती मानसिक विकृत असतात त्या व्यक्तींमध्ये अतिंद्रिय क्षमतांचं प्राबल्य असतं. ह्या असं काही सांगत असतात की मला बरंच काहीतरी कळतं. म्हणजे अतिंद्रिय संवेदन काय आहे तर ज्यावेळेस आपली जी पंचज्ञानेंद्रिय असतात, ह्या पंचज्ञानेंद्रियांपेक्षा एखादं किंवा एकापेक्षा जास्त क्षमता एखाद्या व्यक्तीकडे असतात, त्यावेळेस त्याला आपण अतिंद्रिय क्षमताधारी व्यक्ती असं म्हणतो. ज्याला अमानवी शक्तिधारी असं म्हटलं जातं की ह्या व्यक्ती सांगत असतात की आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत या पंचज्ञानेंद्रियांपेक्षा यांच्याकडे आणखी वेगळ्या क्षमता आहेत. म्हणजे ज्याला उदाहरणार्थ अतिंद्रिय दृष्टी असं म्हणतो. म्हणजे ज्या व्यक्ती असं सांगतात की माझ्याकडे अतिंद्रिय दृष्टी आहे, त्या व्यक्तींना भविष्यात काय घडणार आहे हेही समजतं. त्याचबरोबर यांना व्यक्ती उपस्थित नसताना सुद्धा त्या व्यक्तीच्या एकंदरीत वर्तनाचा, ती काय करते याच्या संदर्भाचं यांना सर्व काही दिसतं असं ह्या व्यक्ती सांगतात. आता अर्थात ह्या सगळ्या वादग्रस्त संकल्पना आहेत. परामानसशास्त्रामध्ये ही अतिंद्रिय संवेदन नावाची संकल्पना आपल्याला दिसते. अशा काही व्यक्ती समाजामध्ये आहेत असं म्हटलं जात जरी असलं परामानसशास्त्राकडून, तरी आपला मूळ मुद्दा इथं मानसिक विकृतीच्या संदर्भात आहे. म्हणजे ज्या व्यक्ती मानसिक विकृत आहेत त्यांच्यामध्ये अतिंद्रिय क्षमतांचं प्राबल्य असतं. ह्या एक नाही अनेक क्षमता आपल्याकडे आहेत असं सांगतात. दुसरी महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे असाधारण विक्षिप्त अशा प्रकारचं वर्तन. हे तर सगळ्यात महत्वाचा निकष आहे. म्हणजे ज्या व्यक्ती अपसामान्य वर्तन करतात, मनोविकृत वर्तन करतात, त्या व्यक्तींमध्ये विक्षिप्त वर्तन असतं जे असाधारण मानलं जातं, की ज्या वर्तनाबद्दल समाजाकडून अपेक्षा नसतेच मुळे, परंतु अशा प्रकारचं असाधारण विक्षिप्त प्रकारचं वर्तन या लोकांकडून घडतं. आणि आणखी एक मानसिक निकष महत्वाचा आहे तो म्हणजे भावनिक दोष. आता हे भावनिक दोष काय आहे तर सर्वसाधारणपणे आपण परिस्थितीला अनुसरून भावना व्यक्त करतो आणि ती अपेक्षा असते. म्हणजे परिस्थितीला अनुसरून भावना व्यक्त करणं हे सामान्य व्यक्तीचं लक्षण आहे. आनंदाच्या वेळेस आनंद व्यक्त करणं, दुःखाच्या वेळेस दुःख व्यक्त करणं हे सामान्य व्यक्तीचं आणि ती अपेक्षित बाब असते. मात्र अपसामान्य व्यक्ती जे असतात या भावनिक गोंधळ असलेल्या व्यक्ती असतात. कोणत्या भावना कधी अभिव्यक्त करायच्या, कोणत्या भावनेची अभिव्यक्ती करत असताना ती कशा पद्धतीनं करायची, केव्हा करायची, याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय निकष, वास्तविक निकष यांच्यामध्ये नसतात. या व्यक्ती एकतर भावनिक
गोंधळलेल्याच असतात. भावनिक बधिरता येणं, भावना रहित होणं, आणि जरी भावना व्यक्त केल्या तरी त्या परिस्थितीला अनुसरून असत नाही. म्हणजे एखाद्या दुःखद प्रसंगी या व्यक्ती अगदी फिदी हसतील आणि आनंदाच्या प्रसंगी चक्क जोरजोरात रडायला सुरुवात करतील. म्हणजे याला म्हणायचं भावनिक गोंधळ. ही भावनिक जो गोंधळ असतो ना, हा गोंधळ यांच्यामध्ये जास्त असतो आणि हा निकष मनोविकृत व्यक्तीच्या संदर्भात मान्य केला जातो. म्हणजे एकंदरीत भावनिक गोंधळ, भावनिक बधिरता, भावना अभिव्यक्तीमध्ये असणारा गोंधळ, या ज्या गोष्टी असतात या बाबी या लोकांमध्ये महत्त्वपूर्ण दिसून येतात. म्हणजे मानसिक निकषाच्या आधारे आपण मनोविकृत वर्तनाचा अंदाज घेऊ शकतो किंवा मनोविकृत वर्तनाचं लेबल लावू शकतो. दुसरा आणखी एक महत्त्वपूर्ण निकष आहे तो म्हणजे सामाजिक निकष. सामाजिक निकष हे सांगतो की आपलं वर्तन सामाजिक मानदंडानुसार असावं. आपलं वर्तन सामाजिक मूल्ये, आदर्श याच्यानुसार असावं. म्हणजे समाजाच्या चौकटीत बसणार आपलं वर्तन असावं. हा सामाजिक निकष आहे, त्याला आपण योग्य वर्तन असं म्हणतो. म्हणजे आपण सर्वजण दैनंदिन जीवन जगत असताना समाज म्हणून जो घटक असतो, या समाजाची असणारी मानदंड, मूल्ये, आदर्श, विचार या सगळ्या गोष्टींना धरून आपलं वर्तन करत असतो. म्हणजे आपल्या अगदी दैनंदिन जीवनावरती सामाजिक निकषांचा प्रभाव असतो. मात्र ज्यावेळेस मानसिक विकृतांचा आपण विचार करतो त्यावेळेस सामाजिक मानदंडांच्या बाबत यांचं वर्तन हे उल्लंघन करणारच असतं. आता अर्थातच हे वास्तवापासून दूर गेलेले असतात, काल्पनिक विश्वात रममान झालेले असतात, त्यामुळे यांना योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नाही. आता अर्थातच एक महत्वाची बाब मला इथं सांगावीशी वाटते की हा जो सामाजिक निकष असतो ना, हा सामाजिक निकष समाज परत्वे बदलतो. संस्कृती परत्वे, मानदंड, मूल्य, आदर्श, जगण्याची पद्धती, जगण्याची रीत बदलते. त्यामुळे आपल्याला असा एक प्रश्न पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही की एखाद्या समाजामध्ये जी गोष्ट त्याज्य मानली जात असेल ती दुसऱ्या समाजामध्ये आदर्श मानली जाते. एखादं वर्तन एखाद्या समाजामध्ये वाईट किंवा ज्याला आपण नकोसं वर्तन असं म्हणू ते मानलं जातं, अयोग्य वर्तन, अनिष्ट वर्तन मानलं जातं, ते एखाद्या समाजामध्ये मान्य केलं जाईल. देश परत्वे, संस्कृती परत्वे, समाज परत्वे, मानदंड बदलतात, परंतु बदलले म्हणजे त्या त्या समाजामध्ये ते योग्य मानले जातात. आणि म्हणून आपण ज्या समाजाचा घटक असतो, आपण ज्या संस्कृतीचा घटक असतो, त्यांनी जे मानदंड, मूल्य, आदर्श, जगण्याची पद्धती जी ठरवून दिलेली असते त्या पद्धतीने आपण वर्तन करतो आणि अपेक्षित वर्तन मानलं जातं. परंतु ज्या ज्या समाजाचे आपण घटक असतो त्या त्या समाजाचे मानदंड, आदर्श, मूल्य हे पाळणं अपेक्षित असतं, परंतु जे ज्यांच्याकडून पाळलं जात नाही ना त्यांना आपण अपसामान्य व्यक्ती किंवा मनोविकृत व्यक्ती असं म्हणतो. आता हे जे काही सामाजिक निकष असतात, ह्या सामाजिक निकषांमध्ये असामाजिक वर्तन घडून येतं. म्हणजे असामाजिक वर्तन कशाला आपण म्हणतो, तर ज्या वेळेस समाजानं ठरवून दिलेली जगण्याची पद्धत आहे, समाजानं ठरवून दिलेली जगण्याची रीत आहे, समाजाने सांगितलेले मानदंड, मूल्य, आदर्श आहेत, म्हणजे आपण समाजाचा घटक असतो, हे त्या त्या समाजानं ठरवून दिलेलं आहे आणि ते आपण मान्य करणं, त्या पद्धतीनं जगणं. परंतु असामाजिक वर्तनामध्ये हे घडत नाही. जे लोक सामाजिक वर्तन करतात हे त्या त्या समाजाचे मानदंड, मूल्य जे आहेत ना हे पाळत नाहीत, आणि जे पाळत नाहीत ना त्यांना आपण मनोविकृत व्यक्ती असं म्हणतो. म्हणजे ते आपोआप समाजाच्या निकषाच्या बाहेरचं वर्तन केल्यामुळे समाजाच्या चाकोरीच्या बाहेर फेकले जातात आणि त्यांना मग लेबल लावलं जातं मानसिक विकृतीचं. म्हणजे समाजाचे निकष ज्यांच्याकडून पाळले जात नाहीत, म्हणजे असामाजिक वर्तन घडतं, आपल्याकडून सामाजिक वर्तनाची अपेक्षा केली जाते. मुळातच आपण जीवन जगताना समाजाभिमुख वर्तन असावं. ही जी सामाजिकीकरणाची जी प्रक्रिया असते, ह्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून आपण समाजाभिमुख वर्तन करतो, ते अपेक्षित वर्तन मानलं जातं. पण तो ज्यांच्याकडून हे घडत नाही त्यांना आपण मनोविकृत वर्तन असं म्हणतो.
दुसरी महत्वाची बाब अशी आहे की धोकादायक वर्तन केलं जातं या लोकांकडून. म्हणजे धोकादायक वर्तनामध्ये दोन बाबी महत्वाच्या असतात. एक स्वतःसाठी धोकादायक आणि इतरांसाठी धोकादायक. म्हणजे मानसिक विकृत असणाऱ्या व्यक्ती ह्या स्वतःसाठी धोकादायक असू शकतात. मग ह्या काल्पनिक विश्वात रममान असल्यामुळे, ह्या अगदी हताश झाल्यामुळे, यांच्यामध्ये दुःखी कष्टी उदासीनता अवस्था असल्यामुळे यांना वाटतं की आपल्या ज्या काही क्षमता आहेत त्या आता आपल्याकडे राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या स्वतःला धोकादायक वर्तन करतात. हे त्यांना आपल्याला धोकादायक आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. मग यांच्यामध्ये त्यामुळे दुखापत होणं, इजा होणं किंवा मृत्यू होणं असं प्रकारे असामान्य वर्तन असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात घडतात. जशा या व्यक्ती स्वतःला धोकादायक असतात तशा त्या इतरांसाठी सुद्धा धोकादायक असतात. इतरांवरती अचानक हल्ला करणं, मग त्याच्यामागे कुठला हेतू असत नाहीये. ज्या व्यक्तीवरती हल्ला केला जातो त्याचा आणि या व्यक्तींचा काही संबंध असणार नाही. म्हणजे ज्या वेळेस यांच्यामध्ये ज्यावेळेस आवेगी अवस्था निर्माण होते त्यावेळेस ते इतरांवरती हल्ला करतील कोणताही हेतू नसताना. आणि त्यामुळे धोकादायक हे वर्तन स्वतःसाठी असतं आणि इतरांसाठी असतं. आणि अशा व्यक्तींना आपण मनोविकृत व्यक्ती किंवा अपसामान्य व्यक्ती असं म्हणतो. आणखी एक तिसरा महत्वाचा निकष आहे तो म्हणजे जैविक निकष. हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण हिपोक्रेटस असतील, गॅलन असतील यांनी अगदी 2000 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की व्यक्तीच्या वर्तनाला तिची असणारी जैविक यंत्रणा, त्याच्यामध्ये असणारे मेंदू दोष असतील, ग्रंथी स्त्रावातील बदल असेल, यासारखे शारीरिक स्थिती, शारीरिक बिघडलेली प्रणाली जी असते ही प्रणाली मनोविकृतीला कारणीभूत असते असं हिपोक्रेटस आणि गॅलन यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी 20व्या शतकापर्यंतचा जर आपण विचार केला तर 20व्या शतकापर्यंत असा एक समज होता की मानसिक विकृत वर्तन जे आहे हे सैतानी शक्तीमुळं, दैवी कोपामुळं होतं असा एक 20व्या शतकापर्यंत प्रघात होता. आणि ज्या वेळेस वैद्यकीय सुधारणा होत गेल्या, मानसशास्त्राने या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस या विचाराला थोडासा बगल देत एक शास्त्रीय विचारसरणी येत गेली. मग त्याच्यामध्ये शरीर दोष असतील, मग त्याच्यामध्ये असणारे ग्रंथीस्त्राव असतील, मेंदू दोष असेल, न्यूरोट्रान्समीटरचे मध्ये असणारा दोष असेल, यासारख्या विविध कारणांचा प्रभाव म्हणून मानसिक विकृत वर्तन केलं जातं असा एक विचार पुढे येऊ लागला. विल्यम ग्रेशिंजर आणि त्यांचे विद्यार्थी एमिल क्रेपलिन यांनी सुद्धा हेच सांगितलं की मानसिक विकृतीला मेंदू दोष, शारीरिक यंत्रणांमध्ये असणारा दोषच कारणीभूत असतो. विल्यम ग्रेशिंजर यांनी तर असं एक घोषवाक्यच तयार करून ठेवलं होतं, मनोविकृती ह्या मेंदू दोषातूनच निर्माण होतात. मनोविकृती ह्या मेंदू दोषातूनच निर्माण होतात. त्यामुळे ही जैविक यंत्रणा जी आहे ही जैविक यंत्रणा मानसिक विकृतीला जबाबदार असते. याच्यावरती आता कोणतंही प्रश्नचिन्ह राहिलेलं नाही. आता हा प्रश्न निकालीच निघालेला आहे की जसे वेगवेगळे घटक कारणीभूत असतात, मग त्याच्यामध्ये मानसिक, भावनिक, बोधात्मक घटक किंवा वेगवेगळ्या आघातजन्य घटना असतील, या सगळ्या जरी कारणीभूत असल्या तर जैविक यंत्रणा ही सुद्धा जबाबदार असते. हे आता प्रश्न निकाली निघालेला आहे. त्यामुळे ज्या वेळेस मानसिक विकृत वर्तन केलं जातं त्यावेळेस जैविक यंत्रणांना अनन्य साधन असं महत्व दिलं जातं. त्याच्यामध्ये महत्वाची बाब आहे तो म्हणजे आपला असणारा मेंदूची रचनात्मक आणि कार्यात्मक दोष. म्हणजे मेंदूमध्ये झालेला रचनात्मक आणि कार्यात्मक दोष. ज्या वेळेस मेंदूवरती आघात होतो, दुखापत होते, इजा होते, मग ते अन्य कारणांमुळे असेल, अपघात असेल, एखादा आघातजन्य घटना असेल किंवा विषबाधा होणं असेल, यासारख्या घटनांचा प्रभाव म्हणून ज्या वेळेस मेंदूला हानी पोचते,
मेंदूला ज्यावेळेस प्रत्यक्ष इजा पोहोचते त्यावेळेस मेंदूकडून जी कार्य अपेक्षित असतात, मेंदूच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्राकडून जी कार्य अपेक्षित असतात ते कार्य होण्यामध्ये बाधा निर्माण होते. आणि ही बाधा निर्माण झाल्यामुळे मेंदू उत्तम प्रकारे काम करू शकत नाही. मग अर्थातच संपूर्ण मेंदूला बाधा होईल हे अपेक्षितच नाहीये. याच्यामध्ये अपघाताने समजा मेंदूच्या एखाद्या कार्याला इजा झालीच तर त्या क्षेत्राकडून जी कार्य पार पाडली जातात ते कार्य पार पाडण्यामध्ये बाधा निर्माण होते. आणि त्यामुळे मेंदूमध्ये होणारा रचनात्मक कार्यात्मक दोष जो असतो याचा परिपाक म्हणून मनोविकृत वर्तन केलं जातं किंवा मनोविकृत वर्तन व्यक्तीकडून होतं. आता दुसरी महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक आनुवंशिक दोष. आता आनुवंशिकता हा आपल्या वर्तनातील खूप महत्वाचा भाग असतो. बहुतांशी आपली शारीरिक रचना असेल, आपले असणारे रंगरूप असते, डोळ्यांचा रंग असेल, एकंदरीत चेहऱ्याची रचना असेल, हे सगळे जे आहे ना याला सगळ्याला महत्वपूर्ण जबाबदार म्हणजे आपली आनुवंशिकता. या आनुवंशिक दोषातून मानसिक विकृत वर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुळात ज्यावेळेस रेतपेशी आणि अंडपेशी यांचा संयोग होतो त्यावेळेस अंडपेशी फलित होते, यालाच आपण फलितांड पेशी असं म्हणतो. ज्यावेळेस फलितांड पेशीचं कार्यप्रणाली सुरू होते त्यावेळेस विशेषीकरण विभाजन पद्धतीतून गर्भधारणेला सुरुवात होते. परंतु याच्यामध्ये महत्वाची जी भूमिका असते ती म्हणजे रंगसूत्र असतील, वंशाणू ज्याला आपण जीन्स असं म्हणतो, यांची खूप महत्वाची भूमिका असते. याच्यामध्ये जर काही दोष निर्माण झाला, याच्यामध्ये जर काही बिघाड असेल, सदोषता असेल तर त्याचा परिपाक म्हणून आनुवंशिक दोष जन्माला येणाऱ्या बालकामध्ये येतात. म्हणजे आनुवंशिकता आपण कशाला म्हणतो? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुण संक्रमित होण्याची प्रक्रिया जी असते ती आनुवंशिक प्रक्रिया असते. म्हणजे याच्यामध्ये मागील पिढीकडून पुढील पिढीकडे गुणसूत्र रंगसूत्रे संक्रमित होण्याची ही प्रक्रिया असते, यालाच आपण आनुवंशिक यंत्रणा असं म्हणतो. याच्यामध्ये रंगसूत्रांचं खूप महत्वाचं काम असतं. जर रंगसूत्रामध्ये बिघाड असेल म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरामध्ये रंगसूत्राच्या 23 जोड्या असतात आणि ह्या 23 जोड्या आपल्या अनुवंशाच्या प्रक्रियेमध्ये खूप महत्वाच्या असतात. याच्यामधला असणारा दोष, उदाहरणार्थ 23व्या रंगसूत्र जर खंडित रंगसूत्र संक्रमित झालं. आता खंडित रंगसूत्र म्हणजे दोषपूर्णच आहे. ज्यावेळेस खंडित रंगसूत्र संक्रमित होतं त्यावेळेस जन्माला येणाऱ्या बालकामध्ये मतिमंदत्व, अतिक्रियाशीलता नावाची मानसिक विकृती येते. किंवा 23व्या रंगसूत्रामधून एकेरी रंगसूत्र जर संक्रमित झालं तर ज्यावेळेस हे एकेरी रंगसूत्र संक्रमित होतं त्यावेळेस टर्नर सिंड्रोम नावाचा विकृती जी आहे किंवा ही विकृती जन्माला येणाऱ्या बालकामध्ये येते. आता टर्नर सिंड्रोम नावाची विकृती मतिमंदत्वामध्ये जाते. त्यामुळे रंगसूत्र हे असे असतात की त्याच्यामध्ये बिघाड झाल्यानंतर तो जन्माला येणाऱ्या बालकामध्ये असणारच. ज्यावेळेस समजा 13व्या रंगसूत्राच्या जोडीमध्ये त्रिकूट रंगसूत्र आलं, आता अपेक्षा काय असते किंवा अपेक्षित काय? दोनच रंगसूत्र, एक आईकडून एक वडिलांकडून. परंतु त्रिकूट रंगसूत्र जे असतं हे त्रिकूट रंगसूत्र जर 13व्या जोडीमध्ये आलं तर अशी बालकं जे असतात यांच्यामध्ये मेंदू दोष गंभीर स्वरूपाचे असतात. समजा 18व्या रंगसूत्राच्या जोडीमध्ये काय बिघाड आला, 18व्या रंगसूत्राच्या जोडीमध्ये जर त्रिकूट रंगसूत्र आलं तरी सुद्धा जन्माला येणारे बालक असतात ना, यांना हृदय दोष नावाचा आजार होण्याची शक्यता असते. 21व्या रंगसूत्राच्या जोडीमध्ये त्रिकूट रंगसूत्र आलं तर त्याचा परिभाग म्हणून ज्याला आपण डाऊन सिंड्रोम असं म्हणतो, मतिमंदत्व आजार येण्याची शक्यता असते.
म्हणजे महत्वाची बाब ही तुम्हाला अशी सांगायची आहे की ज्या वेळेस रंगसूत्रामध्ये दोष होतात त्यावेळेस त्याचा परिपाक म्हणून जन्माला येणाऱ्या बालकामध्ये ते दोष किंवा विकृती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आपण जर स्किझोफ्रेनियाचा विचार करा किंवा वेगवेगळ्या मानसिक विकृतींचा जरी विचार केला तर स्किझोफ्रेनियामध्ये आनुवंशिकता हा घटक खूप महत्वाचा आहे. म्हणजे जवळच्या रक्तनात्यातील जे लोक असतात, म्हणजे आई वडील यांच्यापैकी एखादा जर स्किझोफ्रेनिक असेल तर येणाऱ्या अपत्यांमध्ये जवळपास 7.5 ते 13% शक्यता असते स्किझोफ्रेनियाचा आजार येण्याची. म्हणजे ते आनुवंशाने रंगसूत्रातूनच येतं. त्याचबरोबर असणारे जीन्स ज्याला आपण वंशाणू असं म्हणतो, हे वंशाणू प्रबळच असावेत. जे प्रबळ वंशाणू असतात ते प्रबळ वंशाणू जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये प्रकट होतात. मग आपल्या डोळ्याचा रंग असेल, नाकाची रचना असेल, केसाचा रंग असेल किंवा अन्य असणाऱ्या शारीरिक रचना असतील, याच्यामध्ये वंशाणूंची भूमिका खूप महत्वाची असते. या जीन्स मध्ये दोष असेल किंवा दोन्ही जीन्स किंवा येणारे जीन्स हे अप्रबळच असतील, शक्तिहीन असतील, तर त्या गुणवैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये विकृतता आपल्याला दिसून येऊ शकते. दुसरी महत्वाची बाब आपल्याला असं सांगता येते की जसा आनुवंशिक घटक हा महत्वाचा असतो तसाच मानसिक विकृतीमध्ये महत्वाचा घटक असतो तो म्हणजे आपल्या चेतापारेषक आणि असणारे अंतःस्रावी ग्रंथी. म्हणजे एकंदरीत जे काही चेतापारेषक ज्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर्स असं म्हणतो, हे न्यूरो ट्रान्समिटर्स आपल्या वर्तनावरती खूप मोठा प्रभाव टाकतात. न्यूरो ट्रान्समिटर हे समप्रमाणात असावं, परंतु जर न्यूरो ट्रान्समिटरचं प्रमाण जर व्यस्त झालं तर त्याचा आपल्या वर्तनावरती प्रभाव पडतो. मग कोणते न्यूरो ट्रान्समिटर्स असतील त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी व्यस्ततेतून निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ डोपामिन नावाचं जे न्यूरो ट्रान्समिटर आहे, हे डोपामिन न्यूरो ट्रान्समिटर जर जास्त प्रमाणात झालं शरीरामध्ये तर व्यक्तीमध्ये छिन्न मनस्कता नावाची विकृती येते. म्हणजे छिन्न मनस्कतेला डोपामिनचा प्रभाव सुद्धा असतो. डोपामिन वाढणं याचा परिपाक म्हणून छिन्न मनस्कता विकृती येते. जर समजा डोपामिन जर अतिशय कमी झालं तर व्यक्तीमध्ये अवमनस्कता नावाची विकृती येते, पार्किन्सन्स नावाचे आजार. आता ही अवमनस्कता नावाची मानसिक विकृती जी आहे ही जरी वयाच्या 50-55 नंतर जरी होत असली तरी तो डोपामिनचा प्रभाव असतो. डोपामिन अल्प प्रमाणात होणं त्याच्यामुळे अवमनस्कता येते. अवमनस्कता ही बोधात्मक कार्यक्षमतेशी असणारी विकृती आहे की ज्याच्यामुळे व्यक्तीच्या स्मृती असेल, अवधान असेल, निर्णय प्रक्रिया असेल, विचार प्रक्रिया असेल, याच्यामध्ये बाधा निर्माण होते. व्यक्तीला आठवतच नाहीये, साध्या साध्या गोष्टी सुद्धा व्यक्तीला आठवत नाहीत. घराचा पत्ता सुद्धा व्यक्ती विसरून जातात या अवमनस्कतेमध्ये. म्हणजे हे कशामुळे होतं तर डोपामिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे पार्किन्सन. म्हणजे हा जो पार्किन्सन नावाचा आजार आहे, पार्किन्सन्स नावाच्या शरीरशास्त्रज्ञांनी याचा शोध लावला म्हणून त्याला आपण पार्किन्सन्स असतो. हा कार्यक्षमताशी संबंधित आहे. म्हणजे पार्किन्सन ज्या वेळेस होतं म्हणजे डोपामिन कमी झालं तर पार्किन्सन येतं. हा सुद्धा आजार जरी 60-70च्या आसपास होत असला तरी सुद्धा वेगवेगळ्या असणाऱ्या कार्यक्षमता लोप पावत जातात. व्यक्ती संत होते, चालताना हळूहळू चालायला लागते, हातपाय कंप पावतात, शरीर स्थिर राहत नाही. मग त्याच्यामध्ये हातपाय हलणं असेल, मान हलणं असेल, मान डोलावणं असेल, अशा कारक क्रियांमध्ये बाधा येते. त्याला आपण पार्किन्सन्स. पण हे डोपामिनचा प्रभाव आहे ना, अल्प प्रमाणात होणं. म्हणजे ज्यावेळेस न्यूरो ट्रान्समिटरचं व्यस्त प्रमाण होतं त्यावेळेस मात्र मानसिक विकृती यायला लागतात. जसं डोपामिन किंवा न्यूरो ट्रान्समिटर्स महत्वाचे असतात तशाच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अंतःस्रावी ग्रंथी जे आहेत यांचा सुद्धा प्रभाव आपल्या वर्तनावरती पडतो. हे आपल्याला टाळून चालणारच नाही. कारण अंतःस्रावी ग्रंथी जे असतात यांच्यामधून निर्माण होणारे जे अंतःस्राव असतील, या अंतःस्रावाचं प्रमाण जर कमी जास्त झालं ना तरी त्याचा प्रभाव आपल्या वर्तनावरती पडतो. मग आपली असणारी मेंदूमध्ये असणारी पिनल ग्रंथी असेल, मेंदूमध्येच असणारी आपली मस्तक ग्रंथी असेल,
मग पिनेल ग्रंथीमधून मेलाटॉनिन नावाचा स्त्राव निर्माण होतो. मस्तक ग्रंथीतून सोमाटोट्रोपिन नावाचा स्त्राव तयार होतो. कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचा स्त्राव निर्माण होतो. उपकंठस्थ ग्रंथीमधून पॅराथायरॉक्सिन नावाचा स्त्राव तयार होतो. स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्शुलिन तयार होतं. वृक्कस्थ ग्रंथीमधून क्वार्टिन आणि ॲड्रेनलिन नावाचा स्त्राव तयार होतो की जो आपल्याला आणीबाणीच्या प्रसंगी खूप मदत करतो. किंवा आपल्या असणाऱ्या जनन ग्रंथी असतील, त्याच्यामध्ये स्त्रियांची जनन ग्रंथी असेल, पुरुषांची जनन ग्रंथी असेल, याच्यामधून निर्माण होणारे स्त्राव असतील. म्हणजे आता ह्या ज्या स्त्रियांच्या जनन ग्रंथी असेल त्याच्यामध्ये इस्ट्रोजिन, पुरुषांच्या शरीरामधून जनन ग्रंथीमधून ॲड्रोजिन, हे जे स्त्राव तयार होतात या स्त्रावाचा परिपाक म्हणून कमी जास्त होणं याचा आपल्या वर्तनावरती प्रभाव पडतो. उदाहरण सांगायचं झालं तर आपली असणारी पिनेल ग्रंथीमधून मेलाटॉनिन नावाचा स्त्राव तयार होतो. समजा मेलाटॉनिनचं प्रमाण जर वाढलं तर व्यक्तीमध्ये नैराश्य येतं, अवसाद ज्याला आपण म्हणतो. अवसाद नावाची विकृतीला जैविक घटक म्हणून मेलाटॉनिनचं प्रमाण वाढणं हे जबाबदार असतं. ज्यावेळेस मेलाटॉनिन खूपच खाली येईल, खूपच कमी होईल, त्यावेळेस व्यक्तीमध्ये उन्माद नावाची विकृती येते. या भावनांशी, भावस्थितीशी संबंधित असणाऱ्या मानसिक विकृती, म्हणजे या आपल्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात याच्या स्त्रावाचा सुद्धा आपल्यावरती प्रभाव पडतो. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आपल्या स्वायत्त नससंस्थेमधील बिघाड, म्हणजे आपली जी नससंस्था असते ती नससंस्था आपल्या शरीराचं सर्वोच्च केंद्र असते. मग या नससंस्थेमध्ये असणाऱ्या दोन प्रमुख नससंस्था येतील. त्याच्यामध्ये मध्यवर्ती ज्याला आपण केंद्रीय नससंस्था म्हणतो आणि दुसरी स्वायत्त परिसरीय नससंस्था. आता ह्या दोन प्रमुख नससंस्था आहेत. आता मध्यवर्ती नससंस्था जी असते त्याच्यामध्ये प्रमुख दोन भाग असतात, एक मेंदू आणि मेंदूमध्ये येणारी सगळी यंत्रणा. मग त्याच्यामध्ये असणारे अगदी मज्जास्कंद असतील, त्यानंतर आपली लिंबिक सिस्टम असेल, मोठा मेंदू असेल, या सगळ्या आणि मज्जारोज. आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या भावनांशी संबंधित असणारा जो महत्वाचा घटक असतो तो आपली परिसरीय नससंस्था, ज्याला आपण सीमागत नससंस्था म्हणतो. त्याचे दोन भाग पडतात, एक कायिक नससंस्था आणि दुसरी स्वायत्त नससंस्था. स्वायत्त नससंस्थेमध्ये बिघाड होणं, स्वायत्त नससंस्थेची कार्यपद्धती बिघडणं आणि त्यामुळे येणारा ताणतणाव असेल, भावनांवरती होणारा परिणाम असेल. कारण भावना उद्दीपित झाल्यानंतर शरीरांतर्गत बदल करणं आणि शरीरांतर्गत बदल झाल्यानंतर पुन्हा शरीर पूर्वस्थितीत आणणं, याच्यामध्ये या स्वायत्त नससंस्थेमध्ये असणारा अनुकंपी विभाग आणि परानुकंपी विभाग महत्वाची भूमिका पार पाडत असतो. म्हणजे ज्या वेळेस एखादी आणीबाणीची प्रसंग निर्माण होतो त्यावेळेस शरीराला उत्तेजन देण्याचं काम, शारीरिक असणारी यंत्रणा जी असते ही बिघडली जाते आणि एक प्रकारची ऊर्जा असते किंवा त्या घटनेला अनुसरून आपल्या शरीरांतर्गत बदल जे केले जातात ना हे अनुकंपी विभागाकडून केले जातात. परंतु ही असंतुलित अवस्था आपल्यासाठी खूप हानिकारक असते. पुन्हा ते संतुलन निर्माण करणं तितकंच महत्वाचं असतं आणि म्हणून आपला परानुकंपी विभाग असतो तो उद्दीपित होतो, पुन्हा शरीर समस्थितीत आणलं जातं. मग ज्या वेळेस स्वायत्त नससंस्थेमध्ये बिघाड होतो तर त्यावेळेस त्याचा परिपाक म्हणून एकंदरीत व्यक्तीच्या वर्तनावरती त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे